दिल्लीतील जंतर मंतरवरून अपडेट्स आहे. सोनम वांगचुक यांच्या पत्नीनं हॉस्पिटलमधून एक संदेश दिलेला आहे. दिल्लीमध्ये मोठा मार्च होणार आहे, जी रॅली होणार आहे. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागण्यासाठी भारतभरातून तरुणांची संख्या त्या ठिकाणी वाढत आहे. सोनम वांगचुक यांना उचलून नेल्यापासून दिल्लीमध्ये तरुणांची गर्दी, अलोट गर्दी वाढत चाललेली आहे, अशी सध्या दिल्लीची परिस्थिती. या आंदोलनाला गालबोट लावण्यासाठी पेएबल लोक 500-500 रुपये घेऊन, 1000-1000 रुपये घेऊन पेएबल लोक आणि तरुण यामध्ये घुसलेले आहेत आणि देशविरोधी घोषणा देत आहेत, समाजविरोधी घोषणा देत आहेत, धर्मविरोधी घोषणा देत आहेत, जेणेकरून या आंदोलनाला गालबोट लागेल असा प्रयत्न सत्ताधारी पक्षाकडून होत असल्याचा आरोप अभिजित दिपकेंच्या सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे. या आंदोलनामध्ये 30-40 पोलीस सिव्हिल ड्रेसमध्ये घुसलेले आहेत आणि ते दिल्लीतील जंतर मंतरवरून अपडेट्स आहे. सोनम वांगचुक यांच्या पत्नीनं हॉस्पिटलमधून एक संदेश दिलेला आहे की दिल्ली या ठिकाणी जंतर मंतर या ठिकाणी जे प्रोटेस्ट चालू आहे, जे आंदोलन चालू आहे, हे विद्यार्थ्यांनी कंटिन्यू करावं. त्यांचं अंतिम ध्येय आहे तिथपर्यंत पोहोचावं. त्यांचं अंतिम ध्येय काय आहे तर नीट पेपर फुटे असेल किंवा सीबीएसई पेपर फुटे असेल किंवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे घोटाळे चाललेले आहेत आणि विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे, काही विद्यार्थ्यांची आत्महत्या झालेली आहे, याला जबाबदार, नैतिक जबाबदार असणारे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या ठिकाणी प्रोटेस्ट आंदोलन चालू राहावं असा संदेश सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हॉस्पिटलमधून दिलेला आहे. ज्येष्ठ पर्यावरणवादी आणि शास्त्रज्ञ यांची तब्येत कशा पद्धतीची आहे त्याबद्दल देखील त्यांनी सांगितलेले आहे. आता तब्येत त्यांची स्थिर असली तरी काही थोडी वीकनेस आहे. सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडावं अशा वारंवार सूचना येत असताना सुद्धा त्यांनी उपोषण सोडायला मनाई केलेली आहे. उपोषण सोडायला त्यांनी विरोध केला आहे आणि उपोषण सोडलेलं नाही. संबंधित प्रशासनाकडून वारंवार त्यांना नारळ पाणी असेल किंवा लिंबू पाणी देण्याचा प्रयत्न केला जात होता, परंतु सोनम वांगचुक यांनी त्याला विरोध केलेला आहे आणि त्यांचं हॉस्पिटलमध्ये देखील उपोषण चालू आहे अशी माहिती सोनम वांगचुक यांच्या पत्नीनं दिलेली आहे. दिल्लीमध्ये काल आपण पाहिलं की सोनम वांगचुक यांना बळजबरीनं दिल्ली पोलिसांनी उचलून नेलं आणि त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये पुढील उपचार सुरू केलेले आहेत, परंतु हॉस्पिटलमध्ये देखील त्यांनी उपोषण चालू ठेवलेलं आहे अशी अधिकृत माहिती सोनम वांगचुक यांच्या पत्नीने सांगितलेली आहे. 20 तारीख दिली होती. दिल्लीमध्ये मोठा मार्च काढला जाईल, मोठी रॅली काढली जाईल आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा कडाडून मागितला जाईल आणि त्यांच्या शिक्षण मंत्री पदावर असण्याला तीव्र विरोध करून नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी ते पद सोडलं पाहिजे आणि केंद्रीय मंत्रिमंडळातून त्यांची हकालपट्टी केली पाहिजे. नरेंद्र मोदींनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे अशा पद्धतीची परिस्थिती आहे. आणि जसं काल सोनम वांगचुक यांना सरकारने बळजबरीने उचलून नेलं तसं दिल्लीमध्ये संपूर्ण राज्यातून लोकांचा ओढा येण्यासाठी वाढलेला आहे. जंतर मंतरची सद्य परिस्थिती आपण पाहतोय की जंतर मंतरची सद्य परिस्थिती आहे. सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी देखील दिल्लीमधील जंतर मंतर या ठिकाणी जे आंदोलन चालू आहे त्या ठिकाणी काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांची भेट घेतलेली आहे. अभिजित दिपकेंनी देखील काल सांगितलेल्याप्रमाणे सोनम वांगचुक यांना इथून जरी उचलून नेलेलं असेल तर मी स्वतः उपोषण सुरू करतो अशा पद्धतीची त्यांनी काल घोषणा केली होती आणि अभिजितने आजपासून उपोषण सुरू केलेलं आहे. उपोषण स्थळी दिल्ली या ठिकाणी जंतर मंतर या ठिकाणी जाऊन ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी त्यांची भेट घेतलेली आहे, विचारपूस केलेली आहे आणि प्रोटेस्टबद्दल माहिती घेतलेली आहे. त्यानंतर आपण पाहिलं की सिनेमा क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांनी देखील त्या ठिकाणी भेट घेतलेली आहे आणि उद्या जो दिल्लीमध्ये मोठा मार्च होणार आहे, जी रॅली होणार आहे, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागण्यासाठी भारतभरातून तरुणांची संख्या त्या ठिकाणी वाढत आहे. सोनम वांगचुक यांना उचलून नेल्यापासून दिल्लीमध्ये तरुणांची गर्दी, अलोट गर्दी वाढत चाललेली आहे अशी सध्या दिल्लीची परिस्थिती आहे. संबंध भारतामध्ये निदर्शनं केली जातात. सरकारच्या या दडपशाहीच्या विरोधात सोनम वांगचुक यांना बळजबरीनं उचलून नेल्याच्या निषेधार्थ भारतामधून विविध ठिकाणातून निदर्शनं व्यक्त केली जात आहेत. मुंबईमध्ये देखील उद्धव बाळासाहेब ठाकरेंची जी सेना आहे, शिवसेनेच्या वतीनं देखील आंदोलन केलेलं आहे. आदित्य ठाकरेंनी आणि सोनम वांगचुक यांच्या आणि अभिजित दिपके यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. त्यांची जी रास्त मागणी आहे, विद्यार्थ्यांचं संरक्षण व्हावं, विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये अडथळा होऊ नये, भ्रष्टाचार होऊ नये आणि विद्यार्थ्यांच्या एज्युकेशन पॉलिसीमध्ये रिफॉर्म्स व्हावी आणि ज्या काही कमिटीज आहेत त्या रिफॉर्म्स व्हाव्यात. विशेषतः शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेऊन त्या ठिकाणी रिफॉर्मेशन व्हावं अशी जी मागणी आहे त्या मागणीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं देखील पाठिंबा दिलेला आहे. उद्धव ठाकरेंनी देखील घोषणाबाजी करून सरकारच्या विरोधात निदर्शने केलेली आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या नेत्या सुषमा अंधारे देखील त्या ठिकाणी उपस्थित होत्या. मोठ्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. भारतभरातून या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. सरकारकडून या आंदोलनाला कितीही गालबोट लावण्याचा प्रयत्न केला जात असला तरी हे आंदोलन जास्तीत जास्त संख्येने उफाळून येत आहे आणि जास्तीत जास्त संख्येने उभारत आहे आणि ही उभारता आंदोलन जर का सरकारने चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला तर जंतर मंतरपुरतं हे मर्यादित आंदोलन न राहता पूर्ण दिल्लीमध्ये पसरेल, दिल्लीमध्ये प्रचंड गर्दी होईल अशी देखील भावना अभिजित दिपके यांनी जंतर मंतरवरून व्यक्त केलेली आहे. अभिजित दिपकेचे जे सहकारी आहेत त्या सहकाऱ्यांनी देखील त्या ठिकाणी भावना व्यक्त केलेली आहे की या आंदोलनाला
कायदेशीर मार्गाने सनदशीर मार्गाने जे आंदोलन चालू आहे या आंदोलनाला गालबोट लावण्यासाठी म्हणून ते काही पेएबल लोक 500-500 रुपये घेऊन 1000-1000 रुपये घेऊन पेएबल लोक आणि तरुण यामध्ये घुसलेले आहेत आणि देशविरोधी घोषणा देत आहेत, समाजविरोधी घोषणा देत आहेत, धर्मविरोधी घोषणा देत आहेत, जेणेकरून या आंदोलनाला गालबोट लागेल असा प्रयत्न सत्ताधारी पक्षाकडून होत असल्याचा आरोप अभिजित दिपकेंच्या सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे. याचबरोबर या आंदोलनामध्ये सिव्हिल ड्रेसमध्ये पोलीस घुसलेले आहेत. 30 ते 40 संख्येमध्ये या हजारोंच्या भीडमध्ये हजारोंची जी लोकसंख्या त्या ठिकाणी आंदोलन उपोषण करत आहे, या आंदोलनामध्ये 30-40 पोलीस सिव्हिल ड्रेसमध्ये घुसलेले आहेत आणि ते सरकारचं काम करीत आहेत. मग ते आंदोलनाच्या विरोधात जर काय त्या ठिकाणी काही घोषणाबाजी होत असतील तर त्यांना न आवडता आंदोलन कसं चिघळलं जाईल आणि कसं बंद होईल, त्यामध्ये अडखळे निर्माण होईल याचा देखील प्रयत्न होत असल्याचा आरोप या ठिकाणी अभिजित दिपकेंच्या सहकार्याने जंतर मंतरवर केलेला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या रास्त मागणीसाठी दिल्लीमध्ये जंतर मंतर या ठिकाणी अनेक दिवसापासून आंदोलन चालू आहे, उपोषण चालू आहे. या आंदोलनाला गालबोट लावण्याचं काम एकतर्फी बातम्या देऊन काही मेन स्ट्रीम मधली माध्यमं करीत आहेत, काही संपादक पत्रकार देखील करत आहेत. त्यांनी कसं हे चुकीचं आंदोलन आहे अशा पद्धतीनं रंगवण्याचे प्रयत्न केलेले आहेत आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरणवादी आणि शास्त्रज्ञ यांनी पूर्वी कशी काही कामं केलेली आहेत आणि त्याला चुकीचा अँगल देऊन ते कसं चुकीचं ठरवण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनाला आणि सोनम वांगचुक यांना आतापर्यंत भेटायला आलेले सेलिब्रिटी असतील, राजकीय नेते असतील, विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी असतील, हे कसे देशद्रोही आहेत हे रंगवून सांगण्याचा प्रयत्न मेन स्ट्रीम माध्यमातल्या काही माध्यमांनी असं बोलणं आणि असं मिसगाईड करणं हे समाजाच्या हितानं आणि लोकशाहीच्या दृष्टीनं आणि पत्रकार म्हणून त्यांच्या एथिक्स आणि नैतिकतेच्या दृष्टीने देखील खूपच घातक आणि धोकेदायक आहे. स्वतः आपण काय करतोय याची जाण असताना देखील अशा पद्धतीचा संभ्रम निर्माण करणारे पत्रकार असतील तर हे खूपच घातक आणि गंभीर आहे. समाजाचं, विद्यार्थ्यांचं आणि भारतीयांचं, नागरिकांचे दिशाभूल करीत आहे अशी परिस्थिती आहे. मेन स्ट्रीम माध्यमातल्या काही माध्यमांनी असं बोलणं आणि असं मिसगाईड करणं हे समाजाच्या हितानं आणि लोकशाहीच्या दृष्टीनं खूपच घातक आणि गंभीर आहे. आतापर्यंतची जंतर मंतर दिल्ली येथील नेमकी परिस्थिती काय याचा आढावा घेत असताना अशा पद्धतीचं चित्र त्या ठिकाणी निदर्शनास येते. दिल्लीच्या रस्त्यांवरून जास्तीत जास्त तरुण मंडळी ही अभिजित दिपके यांच्या आंदोलन स्थळाकडे जात आहे.